त्यानंतर एक मोठी बातमी ठाण्यातनं महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा काही ठाण्यामध्ये सुटेना। काँग्रेसकडनं ठाणे कळवा मुंब्रा या भागामध्ये 25 जागांची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे सन्मानपूर्वक जागा न दिल्यास ठाण्यामध्ये काँग्रेसकडनं स्वबळाचा नारा देण्यात आलाय। तर यवतमाळमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडूनच खासदार संजय देशमुख यांचा उपरोधिक जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। नगर परिषदेमध्ये ठाकरे सेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही। अंतर्गत गटबाजीमुळे ही वेळ आल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। एकही नगरसेवक निवडून न आल्यामुळे कार्यकर्त्यांकडून खासदारांचा उपरोधिक जाहीर सत्कार करण्यात आला। यवतमाळच्या उत्सव मंगल कार्यालयामध्ये आज खासदार संजय देशमुख यांचा सत्कार जो आहे तो उपरोधिक सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। एकनिष्ठ शिवसैनिक या मथळ्याखाली हा सत्कार जो आहे तो याच उत्सव मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित जो आहे तो करण्यात आलेला आहे। यवतमाळ नगरपालिकेमध्ये उबाटाच्या उमेदवारांचं खातं सुद्धा उघडलं गेलं नाही। त्या कारणास्तव एकनिष्ठ शिवसैनिक परिवाराच्या वतीनं खासदार संजय देशमुख यांचा सत्कार जो आहे तो उपरोधिक सत्कार जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ। महायुतीकडून उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी आता वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते। भाजप योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवणार आहेत। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये त्यांच्याकडून प्रचार केला जाईल। शिवसेनेकडून अभिनेते गोविंदा यांना प्रचाराच्या मैदानामध्ये उतरवलं जाणार आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। विनायक, रुचले, आपण जर पाहिलं तर जागा वाटप जे आहे ते जवळपास आता निश्चित झालेलं आहे। उमेदवार याद्या ज्या आहेत त्या 1-2 दिवसात समोर येतील, परंतु मुंबईतला प्रचार कसा असेल याकडे सगळ्यांचं साहजिकच लक्ष लागलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला मुंबई शहरात पाहायला मिळत आहे, महायुतीने तशी स्ट्रॅटेजी जी आहे ती तयार केलेली आहे। ज्या ठिकाणी उत्तर भारतीय वोटर्स आहेत, मतदार आहेत, त्या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून इतर राज्यातले प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी बोलवले जाणार आहेत। त्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, त्याचप्रमाणे मैथिली ठाकूर सध्या आमदार म्हणून ती निवडून आलेली आहे, गायिका आहे, मनोज तिवारी आणि रवी किशन असे वेगवेगळे उत्तर भारतीय नेते जे आहेत ते प्रचाराच्या मैदानात उतरवले जाणार आहेत। आणि ज्या पद्धतीने उत्तर भारतीय वॉर्ड आहेत तिकडचं मतदान अधिकच्या अधिक कसं मिळेल हा प्रयत्न जो आहे तो महायुतीकडून केला जाईल। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। नाशिकच्या तपोवनचीही आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत। दुपारी नाशिकमध्ये आदित्य ठाकरे पहिला कार्यकर्ता मेळावा घेतील। संजय राऊतांचे लहान बंधू संदीप राऊतही आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। विक्रोळीमधून संदीप राऊत निवडणूक लढवणार आहेत। संदीप राऊतांच्या वॉर्डसाठी पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे। विक्रोळीमधील 111 वॉर्ड क्रमांकामध्ये ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्यामध्ये वाद सुरू आहे।